श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, उद्या आहे धनत्रयोदशी। त्या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचे असते। तर यमदीपदान हा आपण का करत असतो तर अकाल मृत्यू म्हणजे अचानक कोणाला काहीतरी होणे आणि ते जाणे। त्याच्यामुळे आपण यमदीपदान जर केले या दिवशी तर वर्षभरात आपल्या कुटुंबावर अकाल मृत्यूची टाईम येणार नाही। म्हणजे आपले मुलं बाळं असतात, नवरा असतो तर ते बाहेर जात असतात, येत असतात, किंवा आपण असतो तर अशा काही गोष्टी घडून जातात की ज्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही। पण आपण म्हणतो की नाही झालं अचानक झालं, कसं काय झालं ते आम्हाला माहिती नाही। तर हे रोखू शकतो आपण का बरं? यमदीपदानमुळे। तर यमदीपदान हा यमाचा दिवा असतो। तर यमाचा दिवा हा यमाला आपण एक सांगतो, प्रार्थना करतो की हे यमदेवा की आमच्या घरावर अकाल मृत्यू म्हणून येऊ देऊ नको। तर त्याच्यामध्ये नाही का, यमदीपदान हा संध्याकाळी करायचा असतो। त्याच्यामध्ये आपण गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा, त्याच्यात मीठ टाकायचं नाही। त्याच्यामध्ये 2 उंके बनवायचे दिव्याचे, त्याच्यामध्ये दिवा लावायचा। दिवा हा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा असतो आणि दिव्याला हात लावून एक मंत्र म्हणायचा असतो। तर हा जो मंत्र आहे मी तुम्हाला खाली देत आहे, तर तो मंत्र प्रत्येक व्यक्तीने म्हणायचा। घरामध्ये किती पण व्यक्ती असो, त्या व्यक्तींनी प्रत्येकाने त्या दिव्याला हात लावून हा मंत्र म्हणायचा, म्हणजे आपल्या घरात अकाल मृत्यू येणार नाही। त्याच्यामध्ये लहान मुलं जर असतील आपल्या घरामध्ये तर त्यांचा हात लावून आपण स्वतः आपल्या तोंडाने तो मंत्र त्यांच्याकडून म्हणून घ्यायचा असतो। आणि जर मोठे असेल त्यांना सांगायचं की हे एवढा 2 ओळींचा मंत्र आहे, तेवढा म्हणावं तुम्ही असं। तर त्याच्यामध्ये तो जो मंत्र आहे तो आहे, मृत्यू न दंड पाशाभ्या केले श्यामया सहा त्रयोदशी शरी दीपदानात सूर्यप्रियांता मम। हा 2 ओळींचा मंत्र आहे, तो आपण म्हणायचा, जेणेकरून आपल्या घरात अकाल मृत्यूची असेल क्षमता ती कमी होते। आणि स्वामी सेवेकरी असाल तर ह्या गोष्टी नक्कीच करा। आणि दुसऱ्यांना पण सांगते, तुम्ही किती पण कामात असू द्या, तुमच्या घरात किती पण काही प्रॉब्लेम असू द्या, पण ह्या दिवशी ह्या गोष्टी तुम्ही करा, जेणेकरून आपल्या घराला आपण यमापासून संरक्षण करू शकतो। थँक्यू फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ।